व्हॅलेंटाईन डे जवळ येणार आहे आणि त्यासाठी मी आज अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे की ती तुम्ही घरच्या घरी एकदम फर्स्ट क्लास पैकी बनवू शकता. बिलकुल झंझट नाही काही आणि तुम्ही कोणालाही ही जी रेसिपी आहे ती तुम्ही गिफ्ट करू शकता. तर चला तर मंडळी, आज आपण बनवूया घरच्या घरी होममेड चॉकलेट आणि अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे. इझी आणि क्विक आहे. फटाफट काहीही तुम्हाला जास्तीच्या गोष्टी तिच्यामध्ये ऍड करायची नाहीये. काही इन्ग्रेडियंट 3-4 इन्ग्रेडियंट मध्ये ही जी रेसिपी आहे ती बनणार आहे. चला तर मग सुरू करूया रेसिपी. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अतिशय डिझायनर चॉकलेट ही बनवलेली आहे. आणि ही जी चॉकलेट आहे ही चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे हे डार्क कंपाऊंड. तुम्हाला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळतं. त्यासाठी मी याच्यामध्ये असे 4 स्लाइसेस असतात, त्यातला मी एक स्लाइस इथे घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे. आता हे जे चॉप केलेलं जे चॉकलेट आहे ते मी एका काचेच्या बोलमध्ये टाकणार आहे आणि याला 30-30 सेकंदाच्या इंटरवलने याला मी मायक्रोवेव्ह करून घेणार आहे. जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही डबल बॉयलर मेथड ही वापरू शकता. आता हे जे मिश्रण आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, एका कोणत्या पण तुम्हाला जे शेप हवा असेल चॉकलेटचा, म्हणजे मोल्ड जे तुमच्याकडे असेल त्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. आणि यावरती तुम्हाला आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे डेकोरेशन्स आहेत ते लावायचे आहेत. तर इथे मी पिंक कलरचं छानपैकी असं चॉकलेट बनवलेलं होतं आणि ते मी डेकोरेशनसाठी वापरत आहे. सोबतच मी काजू, बदाम किंवा जेही तुमच्याकडे स्प्रिंकल्स वगैरे जेही असेल ते तुम्ही इथे डेकोरेशनसाठी वापरू शकता. तर ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन नाही आहे त्यांनी चॉकलेटला मेल्ट कसं करायचं, तर यासाठी मला कमेंट नक्की करा. मी तुमच्यासाठी विदाऊट ओव्हन चॉकलेटला मेल्ट कसं करायचं त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की बनवेल. तर अशा प्रकारे आपलं जे चॉकलेट आहे ते छान प्रकारे डेकोरेट झालेलं आहे आणि याला आपण आता फ्रीज करूया. तर मी याला अर्ध्या तासासाठी फ्रीज मध्ये ठेवलं होतं आणि बघा किती छान हे जे चॉकलेट आहे हे झालेलं आहे. चला तर याची आपण पॅकिंग करूया. पॅकिंग करण्यासाठी इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. साधारणतः थोडासा आपल्याला बटर पेपर घ्यायचा आहे. चॉकलेटला यामध्ये आपल्याला रॅप करायचं आहे. अशाच प्रकारे आपल्याला सिंपल पद्धतीने रॅप करायचं आहे. तर हे जे चॉकलेट आहे तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता. छान प्रकारे हिला पॅकिंग जर तुम्ही केलं तर ही जी चॉकलेट आहे तुम्हाला मार्केटमध्ये इतकी महागडी मिळेल, जी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी पैशांमध्ये आणि खूप सुंदररित्या बनवू शकता. तुम्हाला जर क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्ही अतिशय सुंदररित्या ही जी चॉकलेट आहे ती बनवू शकता. बटर पेपरच्या नंतर तुम्ही फॉइल पेपरने याला पुन्हा एकदा रॅप करा आणि छान प्रकारे आपल्या दोन्ही ज्या चॉकलेट आहे त्या रॅप झालेला आहे. आता अशा प्रकारे एक सुंदरसा डिझाईन असलेला पॅकिंग पेपर मी घेतलेला आहे आणि हे जी चॉकलेट मी बनवलेली आहे ही मी माझ्या भावासाठी बनवलेली होती. तर अतिशय सुंदर असा मी इथे पॅकिंग पेपर घेतलेला आहे. त्या पॅकिंग पेपरमध्ये आपल्याला काय करायचं, याला सुद्धा असं गिफ्ट रॅप आपण करतो तसं करून घ्यायचं आहे. नंतर एखादी जी लेस आहे ती लेस घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याला आपल्याला एक टाय करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी चॉकलेट बनवू शकता आणि खूप कमी पैशांमध्ये आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये ही चॉकलेट बनते आणि तुम्ही कोणालाही ही जी चॉकलेट आहे सहजरित्या बनवून गिफ्ट देऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या अशाच प्रकारच्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनल सोबत जोडून राहा. तर चॉकलेट आपलं छान प्रकारे पॅक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे. तर हे गिफ्ट देण्यासाठी चॉकलेट जे आहे ते रेडी आहे.